हट मम्मी, झाला, मी हात धुते आता. काय हटहट करून राहिला तितक्या वेळचा तर माहित नाही. बनवू लागलं तरी मम्मी, मी आता हात धुतो. होतील तरी मम्मी एवढे. हा जा जा जा, मीच बनवते. मोठा कंटाळा आला तुला बनवायचा. का मम्मी, शेणाचे असे छोटे छोटे बनवते, आवश्यक आहेत का हे असे बनवल्याच पाहिजे म्हणा? हो, होळीला हे बनवतात नाही तर का म्हणतात मम्मी यांना? कोणी शेणाच्या चाकोल्या म्हणतात, कोणी बडकुल्ले म्हणतात. होळी पेटवतो ना तिथं नेतात नाही जाळायसाठी. माहित नाही का दरवर्षी नेते तरी तू? हो माहित आहे मम्मी, पण केलेच पाहिजे असं आहे का, नेल्याच पाहिजे? हो, आपली हे परंपराच आहे की आपण होळीला हे शेणाचे असे बडकुल्ले बनवतो. होळी पेटवल्यानंतर आपण हे घेऊन जातो तिथं जाळायसाठी. असं केल्याने सोनू घरामध्ये सुख समृद्धी येते. जे नकारात्मक ऊर्जा आहे आपल्या घरामध्ये ते दूर होते. हो का मम्मी? नाही तर का हो का मम्मी म्हणते. पण छिद्र कशाला पाडते तर मम्मी मधामध्ये? असं हे केला तरी होते ना, गोल गोल केला तरी होते. ते का बनवली, मला हात असं पकडायला सांगितली, तिथं सेन ठेवली आणि असे वेगवेगळ्या आकाराचे बनवली. असेच वेगवेगळ्या आकाराचे बनवतात ना बेटा. अर्धचंद्र, पूर्णचंद्र, दोन्ही हात जवळ करून त्रिकोणीकार आणि मधामध्ये छिद्र पाडतात आणि गोल गोल ते वड्यांसारखे बनवतात. छिद्र याच्यासाठी पाडतात की आपण त्यांना एका धाग्यामध्ये ओवू शकतो, सुतळीमध्ये म्हण की काहीच्यामध्ये म्हण ओवतो आणि मार तयार करतो. आणि ते मार आपण घेऊन होळी पेटवतात तिथं जातो आपण. ते माळ घेऊन जाळण्यासाठी होलिका दहन मध्ये टाकतो आपण ती माळ. हो हो मम्मी. हा हो मम्मी म्हणते. जा जा हात धु. हे आजकालची मुलं ना सगळे विसरतात, बस आपल्याच मस्तीमध्ये धूम राहतात. बापा बापा, मारला ना शांतताईनं आता हात. का झाला ललिता? कशाचा हात मारली मी? जोरदार तयारी सुरू आहे शांतताई तुमची तर होळीची. बापा आता उद्या परवाची होळी आहे. मग एक दोन दिवस तर लागतातच ना हे शेणाच्या चाकोल्या वाळायला. तू नाही बनवत का? बनवते ना शांतताई, त्याच्यासाठीच तर आली शेणासाठी. हो, आता सकाळ सकाळ म्हटली बनवून टाकते. आज पूर्ण दिवस जाईल तर वाढून जातील. सायंकाळी तर मग यांचं काम राहते उद्या. आज आणि उद्या 2 दिवस वाढून जातात. सायंकाळीच आपण होळी पेटवतो ना, नाहीतरी सायंकाळचीच पूजा राहते. हो हो शांतताई, म्हणून मी म्हटली मी पण आता शेण आणते ना, आधी हा काम करते. कालच करते म्हटली शेणाच्या चाकोल्या, पण कालही ना विसरली माझी आठवण. हो, 5 दिवसाच्या आधीच करायला लागते हा सगळा काम. पण कसा माणूस कोणत्याही कामामध्ये राहते, जाते आठवण विसरून. मी म्हटली सोनूला काल, सोनू करना म्हणून तर नाही ऐकलं. लहान होते ना तर मस्त करत होते दोघेही भाऊ मिळून. आता मोठा कंटाळा येते ह्या पोरांना. आता मोबाईलच नाही सुटत त्यांच्या हातातून. चिकू नाही आला का तुमच्या इथला? आज येणार आहे ना शांतताई. आता किती वाजेपर्यंत येते तर माहित नाही, पण त्याला वेळच होईल. सायंकाळ होते का वाट पाहू म्हटली त्याची. तोही आता करते की नाही करत, नाही का? हो, पोरांची वाट पाहणे बेकार आहे. आपल्याच हाताने करून टाकलं तर परवडते. शांतताई मस्त केले ना तुम्ही तर अर्धचंद्र, पूर्णचंद्र, अजून का तारा सितारा का केले बापा. मस्त डिझाईनचे केले ना. काम तू नाही करत का असे? मी नाही करत शांतताई, मी गोल गोल बनवून घेते आपले वडे. बस झाला, तसेच बनवते मी. हे असे अर्धचंद्र ना पूर्णचंद्र नाही बनवत. बनवायचे ना ललिता, अर्धचंद्र पूर्णचंद्र बनवायचे, तारे बनवायचे. काळीने छोटे छोटे छिद्र पण पाडले नाही सूर्य अर्धचंद्र पूर्णचंद्राला. सोनून पाडलं ते छोटे छोटे छिद्र. त्याला म्हटली ते हात पकडून ठेव, मधात असे दोन्ही हात पकडून ते करतात ना त्रिकोणी, तसे म्हटली 5 करून घेते. कंटाळून गेला पोरगा. आहे का शांतताई तुमच्या इथं शेण? आमच्या इथं तर शेण आहे ललिता, पण आमच्या इथं म्हशीचं शेण आहे ना. म्हशीच्या शेणाचे बनवते का हे चाकोल्या? होळीच्या चाकोल्या म्हशीच्या शेणाच्या बनवतात का? का होते शांतताई आता शेण म्हशीच्या राव की गाईच्या राव? नाही हो ललिता, आहे ना आपल्या गावामध्ये मिळते ना, गाई आहेत ना. मस्त गाईचं शेण आण आणि बनव. तुम्ही ह्या गाईचं शेण आणले का? हो, कुंताच्या इथून आणली मी गाईचं शेण. थोडासा राहिला तर होते असा कितीक लागते. गेला कुंताच्या इथं तर ते कुंताची सासू कुरकुर करते शेण वगैरे आणायसाठी गेला तर. पोचता नाही येत का म्हणते घरी, म्हणते नेट लागते म्हणते पोसायच्या म्हणते. धंडूर म्हणते आल्या चालल्या म्हणते लोकांच्या घरी शेण आणायला. म्हणू दे ना, का करते म्हणते. तर रोजही येतो का म्हणा? नाही जाऊशी वाटत मला त्यांच्या घरी. कसं ज्यांच्या इथं पटला त्यांच्या चितून नेते माणूस. हो तो बरोबर आहे, नेऊ शकते म्हणा, आमच्या घरी आहे म्हणा, पण म्हशीचं शेण आहे. ह्या होळीच्या पूजनासाठी आपण बनवतो तर गाईच्याच शेण पाहिजे. मग आता नाहीच मिळाला तर ठीक आहे, पण आहे आपल्या गावामध्ये. किती जणांच्या घरी गाई आहेत. तुझ्याही घरी होती तर विकून टाकली पागलसारखी. हो ना शांतताई, विकून टाकली. घेऊन म्हटली तर घेणं झालंच नाही. आपल्या घरी ना एक गाय पाहिजेच, नाही तर का कास्तकार माणसाच्या घरी गाई बैल पाहिजेत, नाही तर का. झालं का ताई शेणाच्या चाकोल्या बनवून झालं? वाचला आहे ना तू शेण? घेऊन जाऊ का मग आज शेण? नाही हो ललिता, अजून बनवते ना. गोल गोलवाले नाही झाले वडे बनवून.
हेच झाले अर्धचंद्र तर पूर्णचंद्र तेच बनवली. गोल गोलवाले एवढेच होतील का? अजून बनवा नाही लागतील. जा ना, काही नाही म्हणत. म्हणतील तर म्हणशील गाईचा शेण पाहिजेत होता म्हणून आली काकू म्हणा. नाही म्हणत, मी तर गेली होती, मला काहीच नाही बोलल्या. आता तुम्ही कोणताची बहीणच, मावस बहीण, तुम्हाला कशाला काही म्हणतील? तुलाही नाही म्हणत काही. जा, असेल शेण तर आणून घेशील. हो आता जा, आता लागेलच. शांतताई, होळी किती तारखेची आहे? बापा, होळी किती तारखेची आहे म्हणजे? 2 तारखेची आहे. उद्याची होळी आली ना, तू विचारून राहिली की होळी किती तारखेची आहे म्हणून. नाही नाही शांतताई, कोणी कोणी 3 तारखेची म्हणून राहिली होळी आणि धुलीवंदन 4 तारखेच्या म्हणत आहेत. का म्हणून राहिली ललिता तू? हो ना शांतताई, बाई आमच्या घरी कॅलेंडर आहे तर त्याच्यामध्ये तर उद्याची होळी आहे 2 तारखेची आणि 3 तारखेची धुलीवंदन आहे. तू कोणत्या कॅलेंडर मध्ये बघितली ललिता? आम्ही कोणत्या कॅलेंडर मध्ये वगैरे नाही बघितली. माझ्या भाऊजीचा फोन आला होता तर बोलत होती मी त्यांच्यासोबत. म्हणतात की तुमच्या गावी किती तारखेची होळी करून राहिले. मी म्हणलो किती तारखेची होळी म्हणजे? उद्याचीच आहे म्हटली. नाही म्हणतात, परवाची आहे म्हणतात 3 तारखेची. 3 तारखेला चंद्रग्रहण आहे म्हणतात, तर चंद्रग्रहण झाल्यानंतर मग होळी आहे म्हणत होते. का माहित बापा, मला तर काही माहितच नाही आहे. हो ना शांतताई, मी मग कन्फ्युजच झाली. म्हणलं आता शेणाला जाते ना विचारते, म्हटली शांतताईला सगळं माहित राहते. हो आता कॅलेंडर मध्ये तर आमच्या इथल्या तसंच आहे बाबा, 2 तारखेची होळी आणि 3 तारखेच्या धुलीवंदन. ग्रहण आहे म्हणून राहिली तू. हो त्या माझ्या वहिनीनेच सांगितलं, मलाही माहित नाही. तर ते 3 तारखेला सायंकाळपासून मुहूर्त आहे म्हणे होलिका दहनचा. 5 वाजेच्या नंतरच नाही का? हो तसाही सायंकाळीच आपण होलिका दहन करतो ना. होळी सायंकाळीच पेटवतो, 7 वाजे 6 वाजेच्या नंतरच. इंदूला विचारावं लागेल मग. शांतताई मी येत होती ना, तर त्या बाहेरच उभ्या होत्या, तर मग विचारले मी त्यांना. तर त्यांच्या इथं बाबूलाल चतुर्वेदी तो कॅलेंडर आहे ना, तिथं म्हणे 3 तारखेची होळी आणि 4 तारखेची धुलीवंदन आहे म्हणे. अशा सांगायला बसल्या त्या. हो ना बापा ललिता, आता कसा करायचा? पण ललिता उद्याचीच तर पौर्णिमा आहे ना 2 तारखेची. उद्या दुपारी 2 वाजेपासून पौर्णिमा लागत आहे आणि मग 3 तारखेला संपून जाईल पौर्णिमा. तर पौर्णिमेच्याच तर रात्री होळी पेटवतात ना. हो शांतताई, फुलचंद्रच राहते ना होळीच्या दिवशी. जाऊ दे आता ललिता, उद्या माहीतच होईल. उद्या आपल्या गावात आहे होळी की नाही आहे म्हणून उद्या माहीतच होईल. दवंडी देतील ना? हो शांतताई, दवंडी तर उद्या देतीलच. का शांतताई झोपूनच जाता बापा? काही होळीचा माहोल वगैरे बनवायचा आहे की नाही? जेवण वगैरे झाला की थोडासा या खेळायला वगैरे, खेळू मस्त. तेव्हा कुठं शिमग्यासारखं वाटेल. वा रे बा, मला म्हणून राहिली शिमग्याचा माहोल नाही बनवत म्हणून. तुम्हीच तर बाबा घरामध्ये राहता, निघत नाही ना काही नाही. नाही नाही शांतताई, आज मस्त लवकर स्वयंपाक बिंपाक करून ना जेवण खान करून या, मस्त माहोल बनवू बढिया शिमग्याचा. मस्त गाणे बिणे म्हणू, भजन बिजन, लहानपणीच्या आठवणी ताज्या करू मस्त. लहानपणीच्या का म्हणते, आता 2-4 वर्ष झालं आपण नाही खेळत आहोत, नाही तर किती खेळत होतो, किती मजा करत होतो. हो ना, वाटतच नाही काही शिमग्यासारखा. होळीच्या 4-5 दिवसाच्या आधीपासून मस्त बाहेर खेळायचो. जास्त नाही पण आपल्या 10 वाजेपर्यंत केला मस्त एन्जॉय. हो आज येऊ ना, येऊ आज. हो तर मी काय म्हणते, 8 वाजे या मस्त आमच्या घराकडे. मस्त पटांगण आहे, तिथंच मस्त जमवू खेळ. ठीक आहे ना, ठीक आहे. सगळ्यांना सांगून देशील मग? हो आता ज्या मला दिसतील त्यांना मी सांगेन, तुम्हाला कोणी दिसलं तर तुम्ही सांगून द्याल. ठीक आहे ना ललिता, मग तसे करू. ठीक आहे शांतताई, मी जाते आता शेण आणायला. हो जा जा जा, काही नाही म्हणत. हे ना का घाबरते बापा ललिता. तर सांगा कमेंट्स मध्ये की तुमच्याकडे 2 तारखेला होळी करत आहेत की 3 तारखेला करत आहेत. तर मंडळींनो, कधीची होळी आहे तर सांगा मग कमेंट्स मध्ये. थांबा व्हिडिओ संपलेला नाही आहे, पूर्ण व्हिडिओ बघा. चल बाबा पटापट बनवते आता हे शेणाच्या चाकोल्या. 10-12 बनवून घेते गोल 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 गोल, म्हणजे होतात. मग स्वयंपाक बिंपाक तसाच आहे करायचा. मम्मी मी नाही मम्मी, मला पिचकारी पण पाहिजे. स्वीटी, मागच्या वर्षीची पिचकारी आहे म्हटली ना घरी. ऐकायला नाही येत का तुला? मी नाही पप्पाजी, बघा ना मम्मी पिचकारी नाही म्हणत आहे. अरे रजनी, घेऊ दे ना पोरीला, आता पिचकारी म्हणून राहिली तर. तुमच्या लाडामुळे ते जास्त चढली आहे. तुम्ही ना ते जसे म्हणते तसे वागता. नवीनच आहे ना मागच्या वर्षीची पिचकारी, आणि घरीच म्हटली होती ना मी हिला की स्वीटी मागच्या वर्षीची पिचकारी आहे तर पिचकारी नको घेशील बेटा, दुसरा सामान घेशील म्हणून. आणि इथं आल्यावर झाले बाईचे नखरे चालू. अरे रजनी, घेऊ दे ना, लहान आहे पोरगी. तू खेळते का पिचकारीने सांग? तू खेळते का, मी खेळतो का? नाही ना, लहान वयामध्ये खेळतातच मुलं. हो मी कुठं नाही म्हणत आहे, पण आता घरी आहे ना पिचकारी. मी नाही मम्मी, ते मागच्या वर्षी तेच पिचकारी ना, आता या वर्षी पण तेच पिचकारी का? मी नाही तर मग पांडू चिडवते मला. म्हणते एक पिचकारी नाही घेऊ शकली म्हणते, असं तसं बोलते. मग बोलेल तर आणशील बरं माझ्याकडे, देते त्याच्या कानाखाली एक लावून. मी नाही मम्मी, मला पिचकारी पाहिजे म्हणजे पाहिजे. मी काहीच नाही घेणार, नाही तर जाओ.
अशी घेऊन द्या ना ताई, पोरगी तेवढी म्हणून राहिली तुमची, पिचकारी घेऊन द्या, पिचकारी घेऊन द्या म्हणून. हां, वर्षातून एकदाच तर येते होळीचा सण. घेऊन द्या पोरीला, तिच्या मन नका दुखवू. हे स्वीटी ना अशीच आहे. घरी तर मार म्हणत होती की नाही पिचकारी घेऊन मागीन म्हणून, दुकानात आल्यावर तमाशा करते. दाखव बरं भाऊ, दाखव, चांगल्या पिचकारी दाखव बरं. हो दाखवतो ना, दाखवतो. कशी पिचकारी पाहिजे बेटा तुला? मोठी पिचकारी द्या, मोठी. सगळ्याच मोठ्या पिचकाऱ्या आहेत ना. गाडीवाली पाहिजे की डॉलवाली पाहिजे, कोणती पिचकारी पाहिजे? हाय दुकानदार शहाणा दिसून राहिला. पोरगी हट्ट करते म्हणून माहित आहे, तर डॉलची पिचकारी देऊ का गाडीची पिचकारी देऊ म्हणून राहिला. शहाणा दिसून राहिला हा दुकानदार तर. ए स्वीटी, साधी सुधी घे आता. पिचकारी घेऊन राहिली तर दरवर्षी घेऊन द्यावं लागते. हो ना मम्मी, साधीच घेते ना मी. त्या डॉलच्या त्या गाड्याच्या पिचकाऱ्या ना लवकर खराब होतात. स्वीटी, तशा पिचकाऱ्या नको घेऊ. नाही घेत ना मम्मी, बघू तर दे. नाही नाही, बघितल्यानंतर तर घेतो घेतो म्हणशील. पप्पाजी बघा ना, मम्मीला बघूही नाही देत. अरे पाहू दे ना पोरीला. अजून भाऊ पिचकारी अजून हे गुलाल बिलाल पाहिजे ना, रंग वगैरे. हो हो, पक्कावाला रंग पाहिजे, पक्कावाला. हो पक्का कलर द्या, गुलाल द्या. गुलालचे किती पॅकेट? रजनी, गुलालचे किती पॅकेट घेऊ? एक का दोन? एक कुठं होईल गुलालचे पाकिट? दोन लागतील ना. एक तुम्हाला लागेल, एक मला लागेल. दोन द्या भाऊ, दोन गुलालचे पाकिट. बरं, कोणता कलर? हिरवा, गुलाबी, पिवळा, कोणता? एक पिवळा द्या आणि एक हिरवा द्या. बरं बरं. मम्मी पक्का कलर पाहिजे ना. हो ना बाबा, पक्का कलर पण घेते. थांब ना 2 मिनिट. आणि पिचकारी मम्मी? हो हो, पिचकारी पहिले आधी तुझी पिचकारीच घेते. ठीक आहे, दाखवा बरं. 2-4 पिचकाऱ्या दाखवा. ठीक आहे ताई, ठीक आहे, दाखवतो. ताई ताई, बाबा कोणता ये ना. इकडूनच आवाज मारते कशी तर. ताई समोरून आवाज मारली तर बोलली नाही ना तू. हो काही सांगते. कुठं समोरून आवाज मारले तू तर मागे येऊन आली ना. बाहेरूनच आवाज मारली ताई मी, अंगणामधूनच. मग कुठं आवाज येईल? मी इकडे भांडे वगैरे लावत होती. आता भांडे घासघूस केली. जेवण खाण झाला तर झाला का जेवण वगैरे? हो झाला ना, जेवण झाला. आता भांडे घासली. काहून तुमचं जेवण नाही झाला का? झाला ना ताई, आमचं जेवण तर झाला. 1 तास झाला तर. बापरे, खूप लवकर जेवण केलं ना. हो, आता किती वाजले ताई? 12 वाजले ना. हो 12 तर वाजले म्हणा. पटकनच वेळ होते बाबा. कामं करता करता कशी 10-11 वाजून जातात, काही पता नाही लागत. सकाळी उठा, झाडझूड करा, सडा टाका, रांगोळी टाका. बाबा बाबा, हे कामं करतपर्यंत 8 वाजून जातात. काही आज बनवली काय शेणाच्या चाकोल्या? हो आजच बनवली. नाही ओलेच दिसले की नाही म्हणून विचारले. हो हो आजच बनवली. काल बनवते म्हटली तर कुठं वावरामध्येच गेली मग, म्हणून काही बनवणं झालंच नाही. तुझे झाले असते बनवून? हो, या गुड्डी पिंकी वगैरे आल्या ना, त्यांनीच बनवला. मग कधी आल्या तर गुड्डी पिंकी? या पोरी ना आल्या तर कशा म्हणून अशा मोठी आईच्या घरी जाईन का काही नाही म्हणा. ताई काल आल्या त्या. हो 12 वाजे आल्या काल. मग आल्याच्या नंतर जेवण खाण केला आणि ते सेन ठेवली होती मी बनवीन म्हणून. मी म्हणले आता बनवून घ्या म्हटले त्यांनाच, तर मग बनवला वगैरे. आणि मग जे झोपल्या बाबा. सायंकाळी उठल्या. हो तर काल वेळ नाही मिळाला, आजही नाही. आज आता सकाळपासून का केलं ह्या पोरींनी? का ताई ह्या पोरी त्यांच्याच नाही होत. दादा तुझ्यासोबत कोण नाही आला का? कुठं घरी आहेत ताई त्या? कुठं गेल्या आता? गेले आपल्या पप्पांसोबत आता होळीचा सामान बिमान घ्यायसाठी नाही का? बाबा पोरी गेल्या ना, तू नाही गेली ना. मी जाऊन का करू ताई? आता मोठ्या झाल्या ना, त्या आणतात बरोबर सामान वगैरे घेऊन. इकडे घरी कामं होते तर मी म्हणले मी नाही येत, तुम्हीच जा. कशाचे कामं होते तर घरी? ताई करंज्या बनवतो म्हणतो. आता पोरी आल्या आता, त्या पोरी तर काही कामात लागत नाही. आता साधू भाजभूज केली मी. म्हणलं ताईला थोडाशी बोलवून आणते. बनवू लागशील ना ताई? वावरात वगैरे जाते? नाही कोणता आज वगैरे जात नाही मी. तुझ्या भाऊजीला म्हटली मी नाही येत आज म्हणून. आता हे सणा तेव्हाराचे कामच होतात ना. झाडझूड करायची होती आणि खालून चुन्याच्या लावायचा होता. तर म्हटली मला खूप काम आहेत, तुम्हीच जा म्हटली. मी नाही येत म्हटली आज. तर थोड्या वेळ येशील नाही का ताई? एकटीला ना ह्या करंजा बिरंजा म्हटलं की थोडासा त्रासच येते. हो एकटीच्या तर नाहीत म्हणा. तर आता झाला आहे का सगळं तुझ्या रेडी? हो मैदा वगैरे भिजवली आणि सातू पण झाला तयार करून. मी पिंकीला म्हटली बेटा तू स्वयंपाक कर बरं, मी हा सातू बी तुझ्या करून घेते म्हटली. आता ह्या पोरी घरी राहिल्या असत्या तर थोडासा करू लागल्या असत्या. आता त्या गेल्या आहेत बाबा. किती वाजे येतात ना किती वाजे नाही का वाट बघू त्यांची. आमच्या इथल्या पिंकीलाही आवडतात करंज्या आणि गुड्डीलाही आवडतात. आणि आमच्या इथल्या आईने 2-3 दिवस झाला लावून टाकला माझ्या मागे. ह्या होळीला करंज्या बनवशील, होळीला करंज्या बनवशील. मी म्हणला चला बनवून टाकते, पोरी येऊन राहिल्या. तू का बनवता येतं ताई? आता बघीन बाबा. आता करंज्या बिरंज्या ह्या पोरांना आवडत नाही, फक्त मलाच आवडतात. खायला नाही पाहत. तुझे भाऊजी तसेच आहेत. राहू दे ना ताई, करंज्या नको बनवू, मीच देऊन देईन. 5-7 करंज्या होतात. दुसरा काही बनवतो. आता होळीला पुरणाची पोळी बनवतात ना, मी पुरणाची पोळीच बनवेन. हो नैवेद्यासाठी मी पण बनवेन म्हणा, पण आता करंज्या बनवून घेते म्हटली. नाही बनव तुमच्या घरी सगळ्यांनाच आवडतात ना. मग
चल बापा येते मग, एका तास करू लागते, मग मला घरचेच कामं होतील कोणता. हो हो ठीक आहे ना ताई. भाऊजी जेवता बरोबर वावरात गेले का? हो वावरात गेले ना, ते पाणी वगैरे द्यावं लागते ना, 3 वेळा लाईट जाते तर बघावं लागते. आणि सोनू ना विशाल पण गेला का? नाही विशाल ना हा चिक्कूचा फोन आला होता तर त्याला घ्यायसाठी रेल्वे स्टेशनवर गेला. आणि सोनू ना सूर्यकांताचा मुलगा मंटू त्याच्या बरोबर गेले बाबा. कलर बिलर घेऊन आणतो म्हणाले, गुलाल बिलाल. गेले दोघेही जण. मी म्हटली विशाल गेला आहे ना, आणेल ना, कशाला जाते. नाही ऐकले पोरं. जेवण केलं ना गेले सगळे 3 जण 3 बाजूला. मला मागितले सोनूनी पैसे. मम्मी म्हणते मला 500 रुपये दे. मी म्हणले 500 रुपयाचा का घेते तू? 500 रुपये मागून राहिला तर वाचतील तर वापस आणीन ना मम्मी म्हणते. पण कुठं वापस आणतात का कोणता? जेवढे पैसे नेला तेवढे कमीच राहतात पोरांना. घेऊ दे ना ताई, एन्जॉय करू दे. आता होळी आहे तर. हो का त्या पिपाऱ्यांना ते मुकुट ना माकूट घेऊन आणतात बाबा, काही सांगू नको त्यांच्या. चल ना तर ताई, येत आहे ना आताच? हो येते ना येते. थांब आता दरवाजे बिरवाजे तर लावू दे. लाव ताई, चल लवकर. हो बरं तर ठीक आहे मंडळींनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. कशी वाटली मग आजची व्हिडिओ? तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि हो आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केले असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांना होळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.